जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ज्या ठिकाणी अपघाताची घटना घडली आपण आता त्या ठिकाणी आलो आहोत। हेच ते घटनास्थळ आहे की ज्या ठिकाणी कार, दुचाकी आणि बस अशा तिन्ही वाहनांचा या ठिकाणी विचित्र अपघात झालेला आहे। आपल्याला घटनास्थळावर आपण बघतो आहे की कशा पद्धतीने किती भीषण अपघात होता की या अपघातामध्ये कारचा जवळपास चक्काचूर झालेला आहे। कारचे जे सर्व पार्ट्स असतात, सर्व प्लास्टिक पत्रा जो आहे सर्व या ठिकाणी रस्त्यावर पडलेला आहे। त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की या ठिकाणी धडक किती जोरदार होती। तर दुसरीकडे कार मधले शीट देखील बाहेर या ठिकाणी उमलून पडले। सगळ्यात महत्त्वाचं, कारने ज्या दुचाकीला धडक दिली तो दुचाकी स्वाराने जे हेल्मेट घातलेलं होतं ते देखील या ठिकाणी आपल्याला घटनास्थळावर पाहायला मिळतं आहे। त्याने हेल्मेट घातलेला असताना देखील या जोरदार धडकेमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। दुचाकीवरील दोघांचा तसेच कारमधील चौघांचा असा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार कारमधील जे 4 जण आहेत ते एकाच कुटुंबातले होते। दोघंही सख्खे भाऊ होते आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या सोबत एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत होत्या। या दरम्यान त्या एकाच कुटुंबातील चौघांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे। तर दुसरीकडे दुचाकीवरील देखील दोघांचा मृत्यू झालेला आहे। या अपघातामध्ये कार चालक जो आहे तो गंभीर जखमी आहे आणि त्याची परिस्थिती देखील या ठिकाणी चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे कुठेतरी आता या अपघातामुळे अंमळनेर तालुक्यामध्ये जे आहे शोककळा पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। सर, काय नेमकी घटना होती, काय किती जण जखमी आहेत, काय आपल्यापर्यंत माहिती आहे? आज सकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास धुळेच्या दिशेने एक बलेनो रेड कलरची आणि 2 व्हीलर येत होती आणि अंमळनेरकडून धुळेच्या दिशेने एक एसटी महामंडळाची बस जात होती। जी बलेनो कार आहे ती व्यारा गुजरात येथून अंमळनेरला साखरपुड्यासाठी येत होती। त्याच्यामध्ये टोटल 5 इसम होते आणि बाईकवरती 2 इसम होते। तर कारवाल्याने बाईकवाल्याला मागून धडक दिली तर ती बाईक बसमध्ये गेली आणि कार तशीच रॉंग साईडने येत ही बसला धडक दिली आहे। त्याच्यामध्ये जो आहे कारमधील एकूण 4 इसम हे मयत झालेले आहेत जागीच। तसेच जो कार चालक आहे तो गंभीर जखमी असून त्याला धुळ्याला रेफर केलेले आहे आणि जे बाईकमध्ये 2 जण होते तर ते बाईकवरील 2 जण देखील जागेवर मयत झाले। तर याच्यामध्ये कळतंय की धडक इतकी जोरदार होती की कारचे सर्व पार्ट सीट वगैरे बाहेर आलेले आहे। पण दुसरीकडे त्यात चालक जो आहे तो गंभीर जखमी आहे। पण दुचाकी स्वाराने हेल्मेट देखील घातलेलं असल्याची माहिती आहे। हो, जो 2 व्हीलरवर होते दोघं, तर त्याच्यापैकी जो चालक आहे 2 व्हीलरवरचा तर त्यांनी हेल्मेट हे घातलेलं आहे। हेल्मेट घटनास्थळीच आपल्याला मिळून आलेलं आहे आणि जोराची धडक असल्यामुळे 2 व्हीलर ही डायरेक्ट बसमध्ये वेगाने घुसली आणि बसमध्ये जी मागची महिला होती तर ती वेगाने बसच्या वरती काचेला आतमध्ये फसली होती घटनास्थळी, असं प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आपल्याला सांगितलं। तर अशा पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आहे की धडक इतकी जोरदार होती की दुचाकीची महिला जी होती ती समोरून येणाऱ्या बसच्या अगदी काचावर जाऊन पडली, त्या ठिकाणी अडकलेली होती। दुचाकी चालकाने हेल्मेट घातलेलं होतं तरी, तर दुसरीकडे या दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झालेला आहे, कारचा पूर्णपणे चक्काचूर झालेला आहे। एवढा हा भीषण अपघात होता। आता या ठिकाणून अपघातग्रस्त वाहनं जी आहेत ती हलवण्यात आलेली आहे। जखमी जो चालक आहे त्याला धुळ्याला रवाना करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण घटनास्थळाचा जो आहे फॉरेन्सिक पथकाच्या वतीने जे आहे या ठिकाणी पंचनामा देखील करण्यात आलेला आहे। मात्र अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी अंमळनेर गाव आहे की ज्या ठिकाणी हे महाजन कुटुंब साखरपुड्यासाठी येत होतं। मात्र अंमळनेर पोहोचण्यापूर्वीच अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर कारने त्यांच्यावर घाला घातला आणि एकाच कुटुंबातील 2 सख्खे भाऊ आणि देराणी जेठाण्या अशा 4घांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला असून या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त केली जाते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।